हा विषय आहे गाडीच्या हलगर्जीपणा करणं का मोठे टायर आणि चेनच्या बाबतीत तरी फंक्शन सारखे कपडे घालतात. फंक्शनला चांगले. पाऊस आहे पावसात एवढे चांगले कपडे घालून जायचे का पॅन्ट वगैरे नाही हो बाई, हा. घालत्या. तिला काढून द्यावं लागेल. तिला दात बघ दात पुढचे दातच आहे तिला ओढायलाच येणार नाही. अगं लिंबू हा मस्त बघ लिंबू आता त्याच्यावरती मीठ मीठ सोडा जरासा दिलंय मला. शाळेमध्ये आठवते पिऊला हा? मम्मी मला कणीस खायचंय कधी. हे वन गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. मी अतुल आपलं स्वागत करत आहे अतुल अँड फॅमिली ब्लॉग मध्ये. आणि सकाळ बघा सकाळ सकाळ उठून उठले आणि रेडी झालीये. किती वाजता हा ब्लॉग्स आपण 6:45 सुरू केलेला आहे. ध्रुव आणि ऋतू गेले आंघोळीला. आजचा ब्रेकफास्ट चालू केलाय. गुड मॉर्निंग. चहा कुठे चहा दिला आणि चपाती पण इकडे आहे बघा. गरम गरम चपाती आणि मऊ मऊ चपाती. त्याला ब्रेकफास्ट करायचं आपण जाऊयात गाडी लावायला खाली. चला राईट झालं रेडी. इश्र्या तो चला बाय भेटू आपण नंतर ऑफिसच्या नंतर. A few moments later. आता हे चाललोय याला कुठे बुलेटचं झालंय कान बुलेटचं शोरूमला चाललोय. सर्व्हिस सेंटर चाललंय ते आणायला चाललोय. सर्व्हिस सेंटर काय झालंय काय नाही काय माहिती ते चेन तुटली येतात कामावर येतं नाही कामाला येताना चेन तुटली आणायला चाललोय बुलेट शोरूमला. जायचंय दाखवतो मला काय काय झाले काय नाही दाखवतो. खूप त्रास झाला सकाळ सकाळी एवढी पावसामध्ये दाखवतो. आलोय आणि गेट पास आहे ना तो गेट पास आहे ना. ओके बिल आणि गेट पास आहे आणि गाडी अजून सर्व्हिसिंग झालेली आहे. बघा हे आहे शोरूम म्हणजे सर्व्हिस सेंटर आहे आपलं बुलेटचं. ही बघा आपली गाडी आणि हे सर्व्हिसिंग झालेलं आहे. आणि चेन बघा चेन लावलेली आहे. चेन पण एकदम व्यवस्थित प्रॉपर ठेकली झालेली गाडी. आणि कधीही गाडीच्या बाबतीत रेस घेऊ नका. काय झालं होतं जेव्हा मी हायवेवरतीच असताना असतानाच गाडीची चेन तुटली आणि माझ्या मित्राबरोबर म्हणजे ओळखीचे होते म्हणून त्याने रिक्षाला टोईंग करून गाडी घेऊन आलो. हा विषय आहे गाडीच्या हलगर्जीपणा करणं का मोठे टायर आणि चेनच्या बाबतीत तरी. चला आता जाऊयात आपण. आणि स्वतः पूर्ण घ्यायचं वाचून जायचं पूर्ण पिकअप करायचं. जर्किंग रेनकोट वगैरे घालायचा. रेनकोट घातल्यानंतर आपल्याला जायचं वाचला वाचून थांबून जायचं. सो चला पिकअप वगैरे केलं. किट करायला 10 मिनिटं लागतात. जर्किंग रेनकोट घालायला 10 मिनिटं लागतात. सो आलो घरी आणि एवढा कंटाळा होता ना. अजून किती वाजता आलो आंघोळ केली आल्यानंतर आंघोळ केली 5:45 वाजले परत मला जायचंय बाहेर एका बर्थडेला आहे. बर्थडेला जायचं. आणि दुसरी गोष्ट पाऊस मग छानचा पाऊस पडतो आणि त्याच्यामध्ये थोडंसं गारवा आलेला असतो आणि पावसामध्ये आणि एक गोष्ट खाऊशी वाटते. आणि ती कोणती गोष्ट माहितीये का. कोणती गोष्ट मराठीमध्ये म्हणतात कणीस. बघा आणि बघा मॅडम बनवतात पोरांची हातच्या पोरा होता त्या पोरांचे आणि बघा कणसाच्या वाटच बघत बसली ती. आवाज येते तुम्हाला बघा. शाळेमध्ये आठवते पिऊला मम्मी मला कणीस खायचंय कधी. मी शाळेत आठवत होती. काल आम्ही मार्केटला गेलो ना तेव्हा कणस आणले ते. हा काल मार्केटला 3 आणले ते बघा. ते एक दुसरं आणि तिसरं. आणि ह्या दोघीला माझ्या दोघी झोपले त्या पिऊ तर उठले वाट बघून झोपले त्या. मार्केटला पण गेलतो तेव्हा दुकानात पण गेलतो कशा झोपल्या त्या उलट्या. दोघे एकमेकाशी जमतच नाही. एक मस्ती पण करायची भांडणं पण करायची चिडवायचे पण एकमेकीने. भूक एवढी लागली ना मला आता बाहेर नाही
कॉफी नाही, चहा. कॉफी. काय पाहिजे घरच्या घरी कंस असं भाजायचे असते गॅसवरती आणि गावाला कशा हारावरती भाजायचे. हार म्हणजे काय, तो ती विस्तव असतो का ना, विस्तव, विस्तवला हार सगळ्यांना माहिती आहे ना म्हणतात. म्हणजे काय. विस्तवला हार म्हणतात. वा, किती भारी वाटते. कंस कंस ताजी ताजी कंस खायची. काल आणले ते पण कधी ह्याच्यातून कधी काढले असले काय माहिती आता कुठून राजूर कधी शेतातून कधी काढले असतील काय माहिती. माग तर आमच्यासाठी फ्रेश जायचे. पसारा बघा, हे असं पसारा खेळलेला आहे बघा. हे पेपर हे सगळं असंच आहे. मी नाही ठेवलंय बघा, पेपर पडले ते बघा. हे आता पेपर कधी पेपर? कसे पडले काढला पेपर? ते. कसला पेपर आहे? झाडू आताच मारलाय. थोडस आराम करूया कारण सकाळपासून 5 वाजल्यापासून उठलोय ना. डिमांडची पिशवी आहे, डिमांड. डिमांड नाही ते एफएमसीच आहे. 5 वाजल्यापासून जे उठलोय ना तर अजून झोपलो नाही, थोडस आराम पण नाही. गाडीचं दाखवलं तुम्हाला, गाडी जाता जाता ते नशीब त्या हायवेला तुटले नाही चेन. हायवेला जर तुटल्याचं काही खरंच नव्हतं माझं. मला हाय तर तसंच यावं लागलं असतं, नाही तर स्वातीला बोलावं लागलं असतं. परत स्वातीला गाडी घेऊन घ्यायची, तिथं गाडी लावली, ती वॉचमॅन घेऊन मला जावं लागलं. म्हणजे फायनली जरा जवळ आसपास लोक वगैरे होते, तिथं चेन तुटली आणि ती एवढा भयंकर पाऊस ना आणि शॉर्टकट करायला भेटला नाही. पावसामध्ये म्हटलं आता चेन बघू, गाडी बघू, ऑफिसला जायचंय. सकाळ सकाळची दुकानं तर उघडे नसते, ते गॅरेज उघडे नसते आणि शोरूम पण उघडं नव्हतं. मग 7 वाजता 6:30-7 वाजता मी गेलो, गाडी तिकडे पार्क केली. मग तिथून ऑफिसला गेलो, तिथून मग मित्राला फोन केला. मित्राला म्हणलं गाडी शोरूमला पाठव. मग त्याने शोरूमला सोडली गाडी. मग तिथून आम्ही ऑफिसला सुटल्यानंतर मग मी दुपारी गाडी घेऊन आलो. हे असा एवढा ताप आमचा, डोक्याला ताप नाही म्हणजे गाडीचं तर चेंज ऍक्च्युली बरं झालं तर म्हणजे स्टेशन शेजारी ते तुटली. नंतर काय तर माझं काही करत नव्हतं माझं. सारखं काय टीव्ही, गाडीची मस्त आहे ती. आणि त्यांनी सांगितलं होतं ऍक्च्युली किती वर्ष आपलं 2 वर्ष आले ना गाडीला. 3 वर्ष आले. 3 वर्षात एकदा चेन मध्ये त्यांनी 3 वर्षात एकदा चेन बदलायची. ते पण घेत नव्हते, मीच घेऊन गेली. नको कशाला सांग. मग हे असा हा आमचा कांड झालाय. आणि हे गाडीचं पुराण बघा. फायनली गाडी आणली घरी. आता वॉचमॅनला सांगायचं चेनला काय जास्त धुवू नको, थोडीशी ग्रेसिंग वगैरे केले, ऑइलिंग केले ते ना, त्याच्यामुळे त्याच्या आपल्याला हात लावायचं नाही. आता जायचे आपल्याला जरा आंघोळ केली आणि महत्वाचे म्हणजे केस कापले. किती दिवस झाले मला केस कापायचे होते, केस कापले. आणि मी का सारखं बघतो माहितीये का वरते, त्याच्यामुळे जे काका आहेत ना सारखे बघतात, समोरच्या घरातले आहेत ना ते काका काकू सारखे बघतात माझ्याकडे. मला वाटतं की कोणतरी बघते तिकडून, मग सारखं त्यांच्याकडे लक्ष जातं. त्यांचं लक्ष सारखं त्यांचं लक्ष असतं. ताजे कणीस भाजले, कणीस खाऊयात, मस्त पैकी थोडं आराम करून पटकन निघायचं. आता कार नाही घेऊन जायची, नाही कार घेऊन जायची, बाईक नाही घेऊन जायची. पाऊस वगैरे आला त्यांची पण रिझर्व लागले का? नाही, त्यांची पण जातात संध्याकाळी झालं कणीस झालं बाळणीचं. त्याच्यावरती मी काय म्हटलं हिला प्रदूला, अगं ऐक जरा, त्याच्यावरती लिंबू पिळायचं मस्तपैकी आणि हे करायचं काय हे काय त्याला म्हणतात मीठ सोडायचं त्याच्यावर. लय भार लागतं. अगोदर खाऊन बघ आणि थोडासा तुकडा लावून मीठ लाव. हा थोडस खावते आणि हा थोडस खा तिकडे. हा तुला कुठलं टेस्ट आवडेल ना ते खा. हा थोडस खाते. दीदीला स्कूल मध्ये आठवलं होतं दीदी बघा मम्मीने बनवलं लगेच. भाजलं सावकाश का, मस्त वाटते ना. तू बोली ना कसं लागलंय, काय होते आता पण मी शाळेमध्ये मम्मी मला त्याची आठवण आली. कसं लागतंय, छान लागतंय का, दिलंय मला. पण अजून भरलेलं नाही ते, भरलेलं नाही ते अजून कसं. चला हो गया, आले दोघी उठल्या, पिऊ पण उठली आणि प्रिशो पण उठली. आय ग पाय दुखतात. या चहा प्यायला. आणि बघा चहा स्वातीने बघा काय सजवलंय. एक संपला पण बघा चहा चपातीने आपले कणीस आणि त्याच्यावरती लिंबू पिळायचं. चांगलं लागतंय लिंबू ग, लिंबू चांगलं लागतंय का. हा लिंबू पिळून नाही ते मीठ टाकून चांगलं लागतंय का, चांगलं लागतंय. अरे वा छान छान छान. चला आपल्याला जायचंय एका तासात अजून. डबा घेऊन जा, डबा घेऊन जा. चला प्युअर जो पिशो
तिघींचे नाव एकत्र येतात एकच पहिल्यांदा कधीच नाव येत असं नाही एक नाव येत नाही सगळ्यांची तिघींचे नाव एकत्र येतात बिचारा समजून पण घेतात. सकाळी मम्माचं पण तसंच झालं होतं जेवण करताना. तिघींचे नाव या पटकन खा का त्याला म्हणलं की हे बा खायला लागले तिघे पण खायला लागले तिघे पण खायला लागले आता आवडते का लिंबू पिळा त्याच्यावरती लिंबू पिळून खा अगं लिंबू पिळा हा मस्त बघ लिंबू आता त्याच्यावरती मीठ सोडा जरासा भारी लागते त्याच्याला टेस्ट नाही येते हो हा बाई, तिला काढून द्यावं लागेल तिला दात बघू दात पुढचे दातच आहे तिला ओढायलाच येणार नाही पिऊ काय करते बघा हा बास जास्त मीठ खाणू पिऊ का? खा के कसं लागते टेस्ट मला सांग अरे मस्त आहे ना टेस्ट खरंच सिरियसली छान आहे का चांगलंय. मस्त आहे ना तिला पण आवडले तिने अगोदर नको बोलत होती रे तू पण आता ते म्हणले नाही अजून मला ते पाहिजे त्यापेक्षा हे छान आहे. हे छान आहे मस्त आहे दीदीकडे दे मम्मीकडे दे मम्मी काढून दिले बघा बसली मावाड बघते मी आता चहा पिले मिक्स करून खा तर निघालो ब्रेकफास्ट वगैरे केला आता चाललोय एक कार्यक्रम आहे ते कार्यक्रमाला आणि मी कसा दिसतो सांगा जरा पिऊ आणि स्वाती म्हणते काही चांगलं दिसत नाही सारखं हेच काय पडते जरा आता फंक्शनला चांगला घालायचं ना कशाला घालायचं मग फंक्शन सारखे कपडे घाला फंक्शनला समजते का ते? पाऊस आहे आणि पावसात एवढे चांगले कपडे घालून जायचे का पॅन्ट वगैरे मग कार्यक्रमांमध्ये असं थोडी ना आणि विचारते पॅन्ट शूज पण नाही माझ्याकडे ठीक आहे लगेच जाऊन येणार आहे चल जाऊन ये. काय बाळा असं ठीक आहे आपण नवीन घेऊयात काल बघत होतो आम्ही मार्केटला चला भेटूयात आता नंतर ऑफिसच्या नंतर मला काही दाखवायचं नाही येताना भेटूयात A few moments later. हे बघा चेन या चेनने सकाळी धोका दिला होता बघा काय दिले तुम्ही तो? बुलेटची चेन आहे बुलेट आणि तुटलीच होती ऑफिसला जाता जाता काय झालं मग? काय नाही गाडी चालवत होतो गाडी चालवता तुटले हात लागेल काय होईल ना ते बघ काय लागला तो. कसं झालं ते तुटलं? बाईक वरती चाललो होतो आणि अचानक तुटली आणि खाली पडली जोरात आवाज आला धाळ सगळं help करायला. नाही ना मग मला ते लोकांनी सांगितलं की तुमची चेन पडली गाडीची Help केली. हात धुजा Help केली तुमची? केली ना मग तेच बोलते. तांदळा भाजी खाल्ली ना मला म्हणून द्यायचं होतं. चला मित्रांनो जेवण झालं आलो फिरून आणि दुसरी गोष्ट चेन पण दाखवली चेन तुटलेली होती आणि सकाळपासून एवढा खेळ खंडवा झाला होता कामाचा झोपेचा सगळा सत्यानाश झाला होता आता एवढी झोप आली आहे ना आता वाजले बघा ते 10:30 तो आत्ताचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ पसंत असेल लाईक करा शेअर करा चॅनल होते सबस्क्राईब करा परत उद्या भेटूयात नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत कीप स्माइलिंग कीप वॉचिंग टेक केअर बाय बाय Bye. Good night, sweet dream. Take care. Subscribe. त्या दोघे मध्ये आहेत त्यांना बोलवायचं ना दोघींना